त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता गुगल सर्च आणि चॅट जीपीटी याच्यात फरक काय? तर गुगलला आपण काही शब्द त्या सर्च बारमध्ये छापतो, तर गुगल आपल्याला काहीतरी दशलक्षामध्ये रिझल्ट देतो आणि आपल्याला कळत नाही आता याच्यातलं कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं. आणि जे वरती रिझल्ट येतात त्यांनी जाहिरातीला जास्त पैसे दिले असतात त्यांचे वरती येतात, त्याच्यामुळे ते काही जास्त चांगले असतातच असं काही नाही, ते जास्त श्रीमंत लोकांचे असतात, त्याच्यामुळे गैरसमज होऊ शकतो. पण चॅट जीपीटी एकच एक उत्तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे सांगतो, हा पहिला फरक आहे. आणि दुसरा फरक काय आहे तर मगाशी ते दाखवलं तुम्हाला की गुगलला तुमची भाषा कळत नाही, वेळेस चॅट जीपीटीला तुम्ही नॅचरल लँग्वेजमध्ये त्याच्याशी संवाद साधत राहू शकता. जोपर्यंत तुम्हाला जे उत्तर हवं आहे ते येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला पुढे 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 प्रश्न विचारत राहू शकता. त्याला सांगू शकता की नाही नाही तू चुकतोयस, हे बरोबर नाही, मला अचूक मला हेच पाहिजे नेमकं, ते तू सांगत नाहीयेस, तर पुढचा प्रश्न असं करत करत त्याच्याशी तुम्ही संवाद साधत जाऊन तुम्हाला जे हवं ते उत्तर मिळवू शकता. हा मूलभूत दोन तंत्रज्ञानांमधला फरक आहे. म्हणजे एक तंत्रज्ञान जे आहे ते सुद्धा AI आहे, दुसरं पण AI आहे. पण पहिल्या तंत्रज्ञानाला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग येत नाही, दुसऱ्याला मात्र ते येतं. त्याच्यामुळे तो डीप क्युरेशन करतो, हा फक्त डीप सर्च करतो. त्याचबरोबर मी संगणकाच्या क्षेत्रात 77 सालापासून आहे, पण माझ्या टंकलक्षणाचा स्पीड अतिशय कमी. पण अलीकडे माझा स्पीड 150 मराठी शब्द पर मिनिट असा आहे. याचं कारण काय? व्हॉइस टायपिंग. तर आपल्या स्वरयंत्रामधून जे ध्वनी बाहेर येतात त्यांच्यामध्ये जे अंतस्थ पॅटर्न दडलेले आहेत ते त्यांनी शोधलेले आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही मंजूळ आवाजात करा नाही तर घोगऱ्या आवाजात आवाज काढा, थोडंसं वेडवाकडं बोला, बोबडं बोला, तरीही दृष्टद्युम्न म्हटलं की दृष्टद्युम्नच टाईप होईल किंवा धृतराष्ट्र बरोबर. आणि त्याच्यामुळे मी तर बरेचसे माझे लेख त्याच पद्धतीने लिहितो, कारण टायपिंग करण्यात खूप वेळ जातो. त्याच्यामुळे आणि असं कितीतरी जगातल्या शेकडो भाषांमधले लोक आपल्या आपल्या मातृभाषेत बोलून आता टायपिंग करू शकतात. त्याचबरोबर हस्ताक्षरामध्ये टायपिंग आता करता येतं. आपण स्मार्टफोनवर आपल्या स्क्रीनवर हाताने कितीही वेडवाकडं गिचमीट अक्षर काढलं तरी अचूक टाईप झालेलं आपल्याला दिसतं. याचं कारण काय? त्याचे जे स्ट्रोक्स आहेत त्या स्ट्रोक्समध्ये त्याचा पॅटर्न दडलेला आहे आणि म्हणून ते तसं करू शकतो. जर हे पॅटर्न त्यांनी शोधले नसते तर प्रत्येकाच्या बोलण्यासाठी किंवा प्रत्येकाच्या याच्यासाठी त्याला तयार करावं लागलं असतं. म्हणजे 1996 साली मी ड्रॅगन वापरायचो, तर माझी जी PA होती तिला तो काय ऐकायचा नाही. मी डिक्टेशन दिलं की सगळं घ्यायचं, कारण मी माझ्या आवाजासाठी माझ्या बोलण्याच्या लकबींसाठी त्याला प्रशिक्षित केलं होतं. ती टेक्नॉलॉजी सुद्धा AIच होती, पण त्याला रूल बेस्ड AI म्हणायचं. म्हणजे लहान मुलाला ग्रामरचे नियम शिकवले तर तो कसा हळूहळू शिकला असता तसाच तो प्रकार होता. तिथून रूल बेस्ड कडून आपण पॅटर्न कडे गेलो आणि म्हणून आता कोणीही बोललं तरी त्याला समजतं. विशिष्ट माणसाच्याच आवाजात त्याला ट्रेन करण्याची गरज राहिलेली नाही. ही फार मोठी झेप ही 21व्या शतकातल्या या तंत्रज्ञानाने घेतली. त्याचबरोबर तुम्ही जो मजकूर टाईप केला तो आता कोणाला तरी ऐकवायचा आहे, तर तो तुम्हाला हव्या त्या व्यक्तीच्या, स्त्रीच्या, पुरुषाच्या अमेरिकन ऍक्सेंट मध्ये पाहिजे का कुठल्या ऍक्सेंट मध्ये पाहिजे तो तुम्हाला ऐकता येतो. ही पण एक मजा आहे. त्याचबरोबर टेक्स्ट टू स्पीच त्याची एवढी सारी टूल्स आहेत. आता मला जेवढी एका स्क्रीन मध्ये बसवता आली तेवढीच मी बसवली. एकंदर तुम्ही जो स्मार्टफोन वापरता त्याच्यामध्ये 92 लक्ष ऍप्स आहेत आणि आता काय होत आहे की 92 लक्ष ऍप्स हळूहळू सगळी AI पॉवर्ड होत आहे. त्याच्यामुळे ही स्लाइड मी इथून बाहेर पडताना ऑब्सोलेट झालेली असणार आहे. याचं कारण तोपर्यंत नवीन ऍप्स आलेली असतील. पण म्हणजे आता तुम्ही जे काही लिहिताय ते दुसऱ्यांना जर वाचायला वेळ नसेल तर ते
तुमच्याच आवाजात ऐकू शकतात आणि याच्यासाठी तुमच्या आवाजात 30 सेकंदाचं सॅम्पल पुरेसं असतं. आता त्याचे काही दुरुपयोग पण आहेत. ते म्हणजे तुम्ही व्हॉइस क्लोनिंग हा प्रकार ऐकला असेल की तुम्ही कुठेतरी बाहेर असताना पत्नीचा फोन येतो एकदम आणि ती सांगते की अमुक अमुक अकाउंट मध्ये तुम्ही 1 लाख रुपये लगेच ट्रान्सफर करा. कधीतरी आयुष्यात आपल्या पत्नीला मदत करण्याची संधी आली असं समजून तुम्ही तात्काळ करता आणि घरी गेल्यानंतर सहानुभूतीने चौकशी करायला लागतात. त्यावेळी ती विचारते काय झालं तुम्हाला आज. म्हणतो म्हणजे तू 1 लाख रुपये मागितले नव्हतेस. नाही. मग तुझ्या आवाजात तर उभे चाललो. याचं कारण ह्या टेक्नॉलॉजीने व्हॉइस क्लोनिंग करून दाखवलेलं असतं. त्या व्हॉइस क्लोनिंगमुळे गेल्या वर्षाच्या अंतापर्यंत $7 बिलियन च्या फसवणुकी जगामध्ये झाल्या. माणसांनी आपलं डोकं किती ठिकाणावर ठेवलं पाहिजे असं AI सांगतोय आता. दुसरी मजा, मी रोज आता चीनी वृत्तपत्र हे शुद्ध मराठीमध्ये वाचतो. एक दिवशी त्याच्यात बातमी आली की क्षी जिनपिंग यांनी चीनी जनतेला आशीर्वाद दिले. मी म्हटलं काहीतरी भाषांतर चुकलं. एक कम्युनिस्ट नेता आपल्या जनतेला आशीर्वाद कधीपासून द्यायला लागला. म्हणून मी लगेच मराठीचं स्विच करून इंग्लिश केलं. इंग्लिश करतो तर त्याच्यात ब्लेसिंग्स. अरे म्हटलं काहीतरी गडबड आहे. एका चीनी भाषा जाणणाऱ्या मित्राला फोन केला. त्याला म्हटलं हे जरा मला करून दे. तुझी ती गीचमीट काय ती चित्रलिपी असते बाबा कळत नाही. तो म्हटलं बरोबर. म्हटलं अरे हा कधीपासून आशीर्वाद द्यायला लागला. तेवढं तुला माहिती नाही का ते आता देव झालेत म्हणत. ते नॉन बायोलॉजिकल झालेत म्हणत. ते आशीर्वाद देऊ शकतात म्हणत. मी चीन विषयी बोलतोय. मानवी बुद्धिमत्ता फारच जागरूक आहे या हॉलमध्ये. कोडिंगसाठी कितीतरी टूल्स आहेत मला. म्हणजे आता कोडिंग करत असताना आता माझे सहकारी कोडिंग करतात तर एखाद्या सहकार्याने लिहिलेला कोड दुसऱ्याला कळावा म्हणून त्याच्यामध्ये कॉमेंट्स लिहिलेले असतात. आता दुसरा जो येतो त्याचं इंग्रजी इतकं चांगलं नसतं त्याच्यामुळे त्याला इंग्रजीतला कोड कळत नाही. तर आता पायथॉन कोडमध्ये मी त्यांना फक्त सांगतो की आता ते कॉमेंट्स मराठीतून घ्या. तर पायथॉन कोडमधल्या सगळ्या कॉमेंट्स आता आपल्याला शुद्ध मराठीमध्ये मिळतात. ओके. म्हणजे ज्याला इंग्रजी कळत नाही पण प्रोग्रामिंग कळतं अशा माणसाला त्या कोडचा अर्थ लावता येतो. त्याचबरोबर भाषांतरासाठी कितीतरी टूल्स आहेत बघा. नुसतं ते गुगल ट्रान्सलेट असं नाहीये. आता याच्याबद्दल बोलायचीच गरज नाही काही. तुम्हाला दिसतंय काय झालंय ते. प्रत्येक स्त्री आता मोनालिसा होऊ शकते. घरोघरी मोनालिसा. त्याची टूल्स दाखवलीत मी बाजूला. लिओनार्डो आहे, डॉली आहे, बरेच टूल्स आहेत. रेमिनी वापरा आणि सुंदर दिसा. आता म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न होईल किंवा मुलीचं लग्न होईल त्यावेळी जो फोटो येईल ना तो चेक करा बरं. तो पहिल्यांदा की रेमिनी प्रोसेस केलेलं नाही ना, खरंच तो कसा दिसतो ना असं. त्याचा शिक्षणासाठी फार मोठा उपयोग. शिक्षणामध्ये आमच्या एक प्रश्न गहन प्रश्न म्हणून मांडला जातो आणि तो शतकानुशतक तो प्रश्न कायम आहे. त्याला 2 सिग्मा प्रॉब्लेम असं म्हणतात. 2 सिग्मा प्रॉब्लेमचा अर्थ काय की जर एखाद्या मुलाचं परिणामकारक शिक्षण व्हायचं असेल तर त्या प्रत्येक मुलाला एका वेगळ्या पर्सनलाइज शिक्षकाची गरज असते असा तो सिद्धांत आहे. शिक्षणशास्त्रातले लोक जाणतात. आता याला 2 सिग्मा प्रॉब्लेम असं म्हणतात. आता काय झालंय या तंत्रज्ञानामुळे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनलाइज ट्युटर, रिस्पॉन्सिव्ह ट्युटर, क्षणार्धात प्रतिसाद देणारा शिक्षक देणं शक्य झालं. त्याच्यामुळे आता तंत्रज्ञानातले लोक याला 2 सिग्मा ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतात. तर 2 सिग्मा प्रॉब्लेमचं झालं 2 सिग्मा ऑपॉर्च्युनिटी. त्याच्यामुळे एक विद्यार्थी हळू शिकतोय, एका विद्यार्थी वेगाने शिकतोय. आता प्रत्येक नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड हे आपल्याला शासकीय धोरण म्हणून आता प्रत्यक्षात आणता येईल.
नो स्टुडंट लेफ्ट बिहाइंड. प्रत्येक स्टुडंट पुढेच जाणार, त्याच्या गतीने जाईल, पण त्याला मदत करायला एक त्याचा ट्युटर त्याच्या हाताशी असेल. आणि ही काळ फार दूर नाहीये, कारण हे तंत्रज्ञान स्वस्त होत चाललं आणि आपणही त्याच्यामध्ये वेगळी बदल मारू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला हव्या त्या गोष्टींच्या व्हिडिओज तयार करून मिळतात. मजकूर दिला की त्याचा व्हिडिओ, त्याला मल्टी मोडल AI असं म्हणतात. डीप सिकनी काय केलं, एकदम पहिल्याच दिवशी मल्टी मॉडल आणला आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आदरा बसला की तो चित्र घेतो, तो मजकूर घेतो, तो ध्वनी घेतो, तो चित्रफिती घेतो आणि ह्या सगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा आउटपुट पण देतो. असं मल्टी मॉडल AI हा त्यांनी आणला. फार मोठी क्रांतिकारक घटना जगाच्या इतिहासामध्ये घडली. तर त्याच्यामुळे आता तुम्ही भाषांचं बंधन ओलांडून जाऊ शकता. याचं कारण त्याला तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये सबटायटलिंग करून मिळतं. एखाद्या व्हिडिओमध्ये शिक्षणासाठी जी व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये मध्येच तो प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं तर डेटाबेसमध्ये मार्क कमी होतात. जर चुकीचं दिलं तर तो पुन्हा मागे नेतो आणि म्हणतो शिक, पुन्हा शिक. ओके, आणि असं करत करत तो पुढे जातो. आता हे प्रश्न सुद्धा एका मित्राने सांगितलं की 3 मिनिट आणि 44 सेकंदाला प्रश्न येतो, त्यावेळी फक्त बघत राहा स्क्रीनकडे, इतर वेळी मजा कर. तसं होतच नाही, प्रत्येकाला वेगळ्याच वेळी प्रश्न येतात. त्याच्यामुळे अख्खी व्हिडिओ बघावीच लागते, यू कॅनॉट स्किप. तर अशी खूप मजेशीर गोष्टी याच्यामध्ये घडत आहेत. त्याचबरोबर एकाच गाण्याची विविध वाद्यांवर संगीत निर्मिती, ही तर आता ज्यांच्याकडे ऍपलचे फोन असतील त्यांना गॅरेज बँड हे ऍप माहिती असेल. खूपच गोष्टी त्याच्यावर करता येतात. नंतर आता ही बघा, तुम्हाला हे वाचता येत असेल ना, मेलडी, बास, ड्रम, सगळ्या गोष्टी ह्या आता आपल्याला करून बघता येतील. आपण करून बघूया. जर आवाज चालू असेल तर ऐकू येईल. लक्षात येतं फरक? असे कितीतरी इफेक्ट्स, म्हणजे एकच म्युझिक वाजवलेलं होतं पण त्याची विविध रूपं तुम्हाला ती इन्स्ट्रुमेंट्स नसताना ही तयार करता येईल. आता ही तर खूपच धमाल आहे. आता हे बघू, ऐकता येते का? मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. वोकल म्यूट झाला आता बघा. चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. दूर है मंजिल दूर सही, प्यार हमारा क्या कम है, पग में आके लाख सही, पर ये तुम्हारा क्या कम है. हमरा तेरे कोई अपना तो है, हमरा तेरे कोई अपना तो है. सुख है ढलती आती है जाती है, दुख तो आती है. राहे मनवा दुख की चिंता क्यों सताती. माझ्या व्याख्यानाने तुम्हाला कंटाळा आला असेल म्हणून मी हे ठेवलं. असं, पण याचं महत्व जे मला सांगायचं ते वेगळंच आहे. तुम्ही सगळे गाणं जाणतात, हे इतक्या जुन्या काळात आहे. हे सगळं अॅनालॉग रेकॉर्डिंग आहे, हे डिजिटल नाही. ओके, आणि तरी सुद्धा AI त्याचं पृथक्करण करून त्याच्यातलं प्रत्येक वाद्य, त्याच्यातला आवाज हे सगळं वेगळं करू शकला. कमाल आहे तंत्रज्ञानाची. ओके, म्हणून ते म्हणजे या स्लाइड सगळ्या मी सोडून जाणार आहे. त्या काळामध्ये हे सगळे वाद्यवृंद एकत्र बसायचं आणि एकच रेकॉर्डिंग व्हायचं.
त्याचे वेगळे ट्रॅक्स नाही आहेत तरीही AI ते वेगळे करू शकतो. म्हणजे तुम्हाला जे कानाला जमतं त्याच्या जवळपास जायचा त्यांनी प्रयत्न केलाय. असं तो मानवी बुद्धिमत्तेच्या काही मर्यादित क्षमता तो स्वतःला हस्तगत करण्यामध्ये यशस्वी झाला. आता डिझाईन आणि प्रतिमा तयार करण्यासाठी किंवा व्हिडिओ तयार करण्यासाठी केवढी तरी टूल्स आहेत तुमच्या हाताशी, ती तुम्हाला इथे दिसत आहेत. त्याचबरोबर व्हर्च्युअलायझेशन. आता इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला झूम असा शब्द वाचता येत आहे उजवीकडे, झूम. तर झूम मीटिंग आता तुम्ही घ्या आणि त्याच्यात AIचा चमत्कार बघा. झूम मीटिंग तुम्ही जे बसलाय, निरनिराळ्या देशामधले लोक बसले आणि ते बोलत आहेत. मीटिंग संपताना अख्ख्या मीटिंगची मिनिट्स तुम्हाला लिहून भेटतात. ओके, प्रत्येक जण काय बोलला आणि त्याचं तुम्ही भाषांतर करू शकता, कारण प्रत्येक जण निरनिराळ्या भाषेत बोलू शकतात वगैरे वगैरे. तर याला व्हर्च्युअलायझेशन म्हणतो. म्हणजे जे नाही ते असण्याची कला आणि जे आहे ते नसण्याची कला. आपण सगळेच हल्ली व्हर्च्युअलायझेशन करत असतो, कारण आपल्या हातात एक स्मार्टफोन असतो आणि आपण कुठेही असलो तरी तिथे नसतोच. ते आजूबाजूचे लोक काहीच नाही, दुसरंच कोणाचं तरी. घरामध्ये आई आजारी आहे, पण आईपेक्षा त्या ह्याच्यात दिसणारा जो आफ्रिकेतलं एक मूल आहे ते उपाशी आहे, तर त्याच्याविषयी आपल्या मनात फारच दाटून येतं काहीतरी. तिथे काहीच करू शकत नसतो आपण. जिथे नाही तिथे असण्याची कला आहे आणि जिथे आहे तिथे नसण्याची कला. हल्ली घरं फार मजेशीर झालीत ना, म्हणजे संवाद कमी झालाय. त्याच्यामुळे अशोक नायगावकरांनी कविता लिहिली की एकत्र कुटुंब म्हणजे काय, तर ज्या कुटुंबात नवरा आणि बायको एकत्र राहतात ते. तर असं मुलांच्या शिक्षणासाठी AIचा खूप उपयोग. कारण प्रत्यक्ष आपल्या शाळा गरीब आहेत, त्याच्यामध्ये आपण काही मुलांना नासाच्या लॅबोरेटरीत नेऊ शकत नाही किंवा अनेक साधी फिजिक्सची इन्स्ट्रुमेंट देऊ शकत नाही. अशा वेळी निदान व्हर्च्युअल स्पेसमध्ये त्यांना कमीत कमी खर्चात अनेक प्रयोग हे करून बघता येतात आणि त्याच्यातून ज्ञान मिळवता येतं. त्याच्यामुळे रियालिटी ही जी आहे आणि व्हर्च्युअल रियालिटी याच्यामध्ये आत्ताची जी पिढी आहे, लहान मुलं, त्यांच्या दृष्टीने व्हर्च्युअल रियालिटी इज मोर रिअल दॅन द रिअल रियालिटी. अशी एक फिलॉसॉफिकल गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ही आता घटना घडते आहे. आपल्याला त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला ते कसा विचार करतायत ते समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यापासून त्यांचं रक्षणही करायला पाहिजे. उदाहरणार्थ पोकेमॉनमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमच्या अवतीभोवती सगळे निरनिराळे जे ॲनिमल फॉर्म्स आहेत ते यायला सुरुवात. तर तुम्ही रिअल रियालिटीमध्ये असता, पण ते सगळे प्राणी तुमच्या भोवती व्हर्च्युअल रियालिटीतून येऊ शकतात. असे ऑगमेंटेड रियालिटी किंवा मिक्स्ड रियालिटी किंवा एक्सटेंडेड रियालिटी ही सगळी AIची दुनिया तयार होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे अनुभव प्रत्यक्ष घेता येत नाही ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे उदाहरणार्थ मुलांना शिकवायचं असेल तर तुम्ही त्यांना ब्रेनमधून प्रवास करू शकता. पूर्ण आपलं ब्रेन कसा चालतो किंवा आपली पचन संस्था कशी चालते, आपली श्वसन संस्था कशी, आपली रक्ताभिसरण संस्था कशी चालते, सगळं आपल्याला त्याला शिकवता येणं शक्य आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. AI आणि व्हर्च्युअल रियालिटी यांच्या संयोगाने आपल्याला मिळते. आता हा सगळा जो काळ तयार झालाय त्याला मी BC to AD असं म्हणतो. BC to AD म्हणजे बिफोर म्हणजे क्राइस्ट आणि एनो डोमिनी असा त्याचा अर्थ नाही. तर माझ्या मनातला जो अर्थ आहे तो असा आहे, लक्षात आलं, बिफोर ChatGPT आणि आफ्टर AI डिस्रप्शन. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आता बिफोर ChatGPT ह्या जगात राहणं बंद केलं पाहिजे. आपल्याला आता आफ्टर AI डिस्रप्शनच्या काळामध्ये जायचं आणि असे सगळे मेगा ट्रेंड्स चालू आहेत जगामध्ये. डिजिटायझेशन आहे, डिजिटलायझेशन आहे, व्हर्च्युअलायझेशन आहे, ऑटोमेशन आहे, मोबिलायझेशन सगळं तुम्हाला मोबाईल फोनमध्येच पाहिजे. सगळं एव्हरीथिंग ऑन मोबाईल फोन. तुमची बँक त्याच्यात, तुमचं वर्तमानपत्र त्यात, TV त्याच्यात, सगळं त्याच्यात. तर इतकं त्याच्यात झालंय की आता हा मेगा ट्रेंड येऊन बसलाय. मेगा ट्रेंड याचा अर्थ काय? मेगा ट्रेंड याचा अर्थ समजा मोबिलायझेशन म्हणजे स्मार्टफोन हा मेगा ट्रेंड आहे. म्हणजे काय आहे, तर आपण समजा अशी एक चळवळ उभारायची ठरवली की याच्या पुढे जगामध्ये स्मार्टफोनवर बंदी घालावी, अशी चळवळ तुम्हाला करायची आहे.
त्या चळवळीसाठी लोकांना संघटित करायला तुम्ही पहिल्यांदा काय वापराल? त्याला मेगा ट्रेंड म्हणतात. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या विरुद्ध काम करणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे. आता आपल्या मुलांना त्याच्यावर स्वार व्हायला शिकवलं पाहिजे. आता हे सगळे जे मेगा ट्रेंड्स आहेत जे तुम्हाला इथे दिसत आहेत यांच्यावर एक मेगा ट्रेंड राज्य करतोय आणि त्याचं नाव आहे कॉग्निफिकेशन. म्हणजे ते सगळे मेगा ट्रेंड्स आता AI ने प्रभावित होत आहेत म्हणून त्याला कॉग्निफिकेशन. म्हणजे पूर्वीचा एक काळ होता एडिसन नंतरचा, तर असं म्हणायचे की इलेक्ट्रिफाय. म्हणजे तुमच्याकडे हातपंप असेल तर तो आता इलेक्ट्रिक पंप घ्या. सगळं इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन आपण उभी केली पृथ्वीवर. आता काय म्हणतात? आता कॉग्निफाय. आता तो इलेक्ट्रिक पंप आहे पण आता तो स्मार्ट पंप झाला पाहिजे. म्हणजे जेवढं पिकाला पाणी हवं तेवढंच एक ड्रॉप तेवढं मिळालं पाहिजे. स्मार्ट पंप. सो कॉग्निफिकेशन इज अ बिग ट्रेंड आणि आपल्या सगळ्यांना आता त्याच्याशी जुळवून घ्यायचं. आता प्रश्न असतो की मुलांना जॉब मिळतील की नाही? AI मुळे सगळे जॉब असंगत होतील का? किंवा हा एक म्हणजे प्रोग्रॅमर आहे तर त्याच्यावर कुऱ्हाड कोसळेल का? कारण असं मी प्रोग्रामचा एक ChatGPT ला एक प्रॉम्प्ट दिला तर खाली त्याने लगेच मला पायथॉनचं कोडच दिलं. तर मग माझं पायथॉन कोडचा जॉब शिल्लक राहील का? त्याच्यामध्ये निरनिराळे जे विषय आहेत ते आपण बघूया पटकन. की इथे काय होतं की एकसुरी काम जे आहे, चार्ली चॅप्लिनचं फेमस मूवी म्हणजे मॉडर्न टाइम्स, म्हणजे रिटन, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज, कोरिओग्राफ, ऍक्टेड, एव्हरीथिंग बाय चार्ली. हा एक अजरामर असा सिनेमा होऊन गेला की माणसाचं यंत्र कसं करून टाकलं जातं मॉडर्न आधुनिक काळामध्ये ते चार्ली चॅप्लिननी जगाला दाखवलं. आणि खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल रिव्होल्युशनवरची एक टीका त्यांनी उभी केली. आता अशा कामांमधून माणसाची सुटका होणार आहे हे तर चांगलीच गोष्ट आहे. आणि कुठली कौशल्य हस्तगत होणार आहे? तर पोपटपंची, घोकमपट्टी आणि अपेक्षित प्रश्न. म्हणजे अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. हा जो प्रकार आहे ना तर तो जितका काळ चालू राहील तितका काळ मुलांचा घात होणार आहे. त्याच्यामुळे पालक म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे अशी मागणी करत राहिली पाहिजे की त्या प्रेडिक्टेबल एक्झाम बंद करा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आर्टिकल 12.2 मध्ये हाय एंड म्हणजे हाय स्टेक फायनल एक्झाम बंद कराव्या अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे. ओके, पण अजून एकही शाळा तसं करायला तयार नाही. हायस्टेक एक्झाम आणि त्या अपेक्षित प्रश्नांच्या आणि त्याच्यात सुद्धा मजा करतात की गुण, सगळेजण गुणांच्या मागे लागले. पण गुण हा मराठीमध्ये गुणवाचक शब्द आहे, तो आम्ही संख्यावाचक करून टाकला. कोणते गुण विकसित झाले प्रगतीपत्रक कधीच छापून येईल. किती गुण मिळेल? अवैज्ञानिक आहे. प्रत्येक विद्यार्थी भिन्न आहे आणि त्याचे भिन्न गुण विकास करणं हे आता आवश्यक आहे. त्याच्यामुळे आमची शाळा ही बंदी शाळा न राहता संधी शाळा होण्याची गरज आहे. माझ्या संधी, माझं व्यक्तिमत्व काय आहे, माझे व्यक्तिगत वैशिष्ट्य काय आहे, त्यांचा विकास करण्याची शाळा म्हणजे संधी शाळा. त्याची आता गरज आहे. कारण सगळं एक सरधोपट, एक करिक्युलम, त्याच्यावरची एक प्रश्नपत्रिका, त्याच्यात सुद्धा अपेक्षित प्रश्न, त्याची अपेक्षित उत्तरं, ह्या मुलांना कोणीही जॉब देणार नाही. याच्यावर त्यांचं भवितव्य काळकुट्ट करून टाकतोय आपण. कारण ते यंत्र त्यांच्यापेक्षा जास्त लवकर देऊ शकतं. ChatGPT तर 3 सेकंदात सगळी प्रश्नपत्रिका सोडवते. त्याच्यामुळे त्याला अर्थच नाही राहिलेला. त्याच्यामुळे असे रोजगार हे या कमालीच्या वेगामुळे, ही जी बुद्धिमत्ता आहे तिच्या कमालीच्या वेगामुळे, आणि ती स्वतःला पुन्हा रोज सुधरत चालली आहे असं एक मजाच आहे. तर त्याच्यामुळे त्याचं वजन, आकार, त्याची किंमत सगळंच कमी होतंय. फायनान्शियल कॅपिटल इनपुट कमी होतंय आणि त्याच्यामुळे त्याच्यात ते जास्त नफा, त्याच्यातून नफ्याची वाढ होते आणि मग ज्याच्यात जास्त नफा त्याच्यात लोक इन्व्हेस्टमेंट करणार. त्याच्यामुळे युवधारांनी असं उच्चारलं की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन एक वर्किंग क्लास निर्माण केला, AI रिव्होल्युशन एक अनवर्किंग क्लास निर्माण करेल. फार मोठी संकटाची त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली आहे. असं का होतं तर
माझा वेळ संपलाय का? सॉरी. वेळ संपत आला की मला इशारा करा. अर्थात लोक निघून जातीलच, त्याच्यामुळे काहीच चिंता नाही. बरं, तर हा अनवर्किंग क्लास का निर्माण होतो? त्याचं कारण आपण सगळ्या गोष्टी आउटसोर्स करायला सुरुवात केली आणि आपलं काम पीसमील करायला सुरुवात केली. अनवर्किंग क्लास निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे गांधीजी म्हणायचे की तुम्ही होलसम वर्क करा, फ्रॉम सोईंग दी सीड टू रिपिंग दी हार्वेस्ट. अख्खं काम तुम्ही करा, त्यावेळी तुम्हाला त्या कामातून ज्ञानप्राप्ती होईल, त्या कामातून तुम्हाला आनंद होईल, तुमच्या श्रमाचं काबड कष्टात रूपांतर न होता त्याच्यात श्रमानंद मिळेल आणि त्याच्यातून ज्ञान निर्मिती होईल आणि तुमची बुद्धी कुशाग्र होईल. असं गांधीजी नई तालीममध्ये ज्ञान निर्मिती शास्त्र आणि ज्ञान ग्रहण शास्त्र याच्याबद्दल गांधींनी सिद्धांत मांडला की तुम्ही सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक कामामधूनच तुम्हाला ज्ञानप्राप्ती होऊ शकते आणि तुम्ही नवीन ज्ञान निर्माण करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही नुसतं काम करू नका, त्याच्यातून ज्ञान काय मिळालं ते लिहा आणि ते ज्ञान वापरून ते काम अधिक गुणवत्तापूर्ण करा. अशी अपवर्ड स्पायरल तुम्ही बिल्ड करत जा, असं गांधींचा सिद्धांत. पण आपण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट दुसऱ्यांना द्यायला सुरुवात केली. आपल्या मुलांचं शिक्षण, शाळा, काहीतरी थोडंसं लागलं की लगेच डॉक्टर, असं प्रत्येक गोष्टीचं आउटसोर्सिंग आपल्या जीवनामध्ये व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये चर्चा झाली की अनवर्किंग क्लासमध्ये नक्की कोण जाणार नाही, याची मोठी चर्चा झालेली. आणि त्याचं उत्तर धक्कादायक आहे. ते अशा निष्कर्षाप्रत आले की अन्न म्हणजे कंदमुळं गोळा करणारा आणि शिकार करून जाणारा जो आदिमानव होता तो काही अनवर्किंग क्लासमध्ये जाणार नाही, बाकी सगळे जातील. असं का? तर तो आपल्या ज्या अंगभूत मानवी क्षमता होत्या, निखळ निसर्गदत्त अशा मानवी क्षमता, वाईड रेंजिंग कॅपॅबिलिटीचा तो एकाच वेळी वापर करत होता. आपल्या मुलांना शिकार कशी करायची ते शिकवत पण होता, शिकार करत होता, ते कुठल्या शिकारीचं काय खाल्लं पाहिजे, भाजून खाल्लं पाहिजे का कापून सगळं. आणि ते शिकार करता करता काही दुखापत झाली तर कुठला झाड पाला, एव्हरीथिंग ब्रॉड स्पेक्ट्रम. तर तो अनवर्किंग क्लासमध्ये जाणार नाही, कारण तो माणूस म्हणून जगत होता. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर बेरोजगारी टाळायची असेल तर ही गोष्ट आपल्याला टाळायला हवी की 90% जगातील 90% माणसं 90% आधुनिक कामं करताना त्यांच्या 90% निखळ मानवी क्षमतामुळे वापरतच नाही. ओके, कॉल सेंटरवरच्या मुलींचा फोन येतो त्यावेळी मी त्यांना नेहमी म्हणतो, कितीतरी 10 वर्ष तरी मी सांगतोय, कारण माझ्या या क्षेत्राचा अभ्यास जुना आहे. तर मी त्या मुलीला नेहमी सांगतो की अगं तू माणसासारखी बोल ना माझ्याशी, तू काही यंत्रासारखी बोलतेस. तर ती म्हणते सर आम्हाला स्क्रिप्ट दिलाय. मी म्हटलं ते स्क्रिप्ट बाजूला तू माझं ऐक, तू तुझी नोकरी जाईल, तू माणसासारखी बोल. तर ती मला म्हणते सर हे रेकॉर्ड होतोय. तर मी म्हटलं हे रेकॉर्ड कशासाठी होतंय? तर ती म्हणते ट्रेनिंग पर्पजेससाठी. मी म्हटलं तुला माहिती का कोणाचं ट्रेनिंग? तर म्हणे आमच्या स्टाफचं. म्हटलं मुळीच नाही, ते एआयचं ट्रेनिंग चाललं. आणि एक्झॅक्टली कसं झालं, कारण ही अनस्ट्रक्चर्ड कॉन्व्हर्सेशन जी आहे त्याच्यातून एआयला शिकवलं गेलं आणि आज भारतातली जवळजवळ सगळी कॉल सेंटर बंद झालेली आपल्याला दिसतात. कारण त्याच्यात बोलणाऱ्या मुलं मुली माणसासारखी बोललीच नाही. त्यांचं एक एसओपी तयार झालं, त्या एसओपी प्रमाणे बोलली आणि त्याच्यामुळे एआयला त्यांचे अल्गोरिथम्स करणं सहज शक्य झालं. त्याच्यामुळे एआयचा संदेश आहे की माणसं व्हा. त्याच्यामुळे यंत्रासारखं वागू नका. आणि मग आपल्याला हे जर बेकारीचं कारण दुरुस्त करायचं असेल तर आपल्याला पुनर्शोध घ्यायला पाहिजे की आपल्यात नक्की काय आहे आणि त्याचा कल्पक असा वापर आपल्याला करायला शिकलं पाहिजे. आणि तसं मी का सांगतोय, कारण अर्थशास्त्रज्ञांमध्ये याची एक गंभीर चर्चा आहे की अजून 20, 25, 30 वर्षानंतर एक मेड बाय ह्युमन्स इकॉनॉमी कदाचित जगामध्ये येईल. याचं कारण लोकांना रोबोटिक्सनी आणि या एआयनी आणि एकंदर यांत्रिकीकरणाने, स्वयंचलितीकरणाने, स्वयंनियंत्रण करणाऱ्या यंत्रणांतून तयार झालेले प्रॉडक्ट्स आवडेनासे होतील. आणि ते हे माणसांनी बनवलंय का असा शोध घ्यायला लागतील. त्याच्यासाठी 2 तंत्रज्ञानं वापरली जातील. ते आर्टिस्ट असतात ना, ते काही कलाकुसर करतात किंवा काही कारागिरी करतात, तर त्यांच्या हाताला एक आता बँड बांधतात
ओके, तो ब्लूटूथनी कनेक्ट होतो आणि ते प्रत्येक कृती करताना ती रेकॉर्ड होते आणि ती ब्लॉकचेनमध्ये मल्टिपल लेजर्समध्ये लिहिली जाते, म्हणजे ती कोणी ती बदलू शकत नाही. आणि मग ज्यावेळेला ग्राहक ते उत्पादन विकत घ्यायला जातो त्यावेळी त्या उत्पादनावर जो QR कोड असतो त्याच्यावर धरलं की खरंच हे माणसानेच बनवलंय ना, याचं सगळं त्याला प्रूफ मिळतं. ओके, तर मेड बाय ह्युमन्स इकॉनॉमी आणि मग मेड बाय ह्युमन्स जे प्रॉडक्ट असतील त्याच्यावर ह्युमन प्रीमियम मिळू लागेल, म्हणजे जास्त किंमत देऊन लोक ते विकत घेतील, कारण त्यांना यंत्राची फारच म्हणजे अतिरेक होईल आणि म्हणून अशा प्रकारचं एक अर्थशास्त्र जगामध्ये उदयाला येईल. तर त्याच्यासाठी आपण तयार आहोत का, हाही प्रश्न आपल्या मुलांच्या बाबतीत महत्वाचा आहे. आता काही पुढच्या स्लाइड्स या खास तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी आहेत, किंवा आपण आपल्यामध्ये काय आहे आणि ते आपण कसं विकसित करायचं आणि सध्याच्या सगळं जे चाललं आहे त्याच्या